बीड प्रकरण आज कुठेतरी मोर्चा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय बोलले? नाही, लक्षात घ्या की बीडमधला मोर्चा याला राजकीय स्वरूप नाही. सगळ्याच पक्षाचे लोक, बीडमधली जनता, बीडमधला दहशतवाद संपवण्यासाठी किंवा संतोष देशमुखचे खरे आरोपी पकडावेत आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा आहे. कारण सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे. खरे गुन्हेगार मंत्रिमंडळात आहेत, सरकारमध्ये आहेत, अशी लोकांची भावना आहे. त्याच्यासाठी हा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये अनेक मोठे नेते सहभागी होतील. शिवसेनेतर्फे आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी जे आहेत त्या भागातले, संभाजीनगरचे, ते त्यात सहभागी होत आहेत. आणि जानेवारी मध्ये साधारण पहिल्या आठवड्यात स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी आणि बीड येथे जाऊन सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतील. तर आगामी महानगरपालिका निवडणूक तोंडावर आले आहेत. भाजपा कुठे ऍक्शन मोड आले? नाही, घेऊ द्या ना. बघा, भाजपाची ऍक्शन मोड म्हणजे काय? EVM ताब्यात घेणं, पैसे जमा करणं, पैसे कुठे वाटता येतील ते पाहणं, ही त्यांची ऍक्शन मोड असते. आम्ही कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका असतील, आमची ताकद कार्यकर्ता आहे. आणि कार्यकर्त्यांना विकत घेणारी नवी जमात ही जर राजकारणामध्ये महाराष्ट्रात वाढत असेल तर याच्यात नुकसान महाराष्ट्राचं आहे आणि संपूर्ण आपल्या मराठी अस्मितेचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.